नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये। पावसाळा म्हटलं की या पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त उद्भवणारी समस्या म्हणजे कपडे काही वाळत नाही आणि त्यामुळे या ओल्या कपड्यांमधून एक प्रकारची दुर्गंधी येऊ लागते, कुबट वास या कपड्यांना येतो। मग अशा वेळेस कपड्यांना आलेला हा कुबट वास दूर कसा करायचा, त्याचबरोबर कपड्यांमध्ये अशी दुर्गंधी येऊ नये, कुबट वास येऊ नये यासाठी कुठली काळजी आपण घेतली पाहिजे यावरतीच आजचा हा व्हिडिओ होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। पावसाळ्यामध्ये येणारा कपड्यांचा कुबट वास हा दूर कसा करायचा हे आपण पुढे पाहणारच आहोत, पण त्याआधी आपण पाहूयात की कपड्यांना कुबट वास किंवा दुर्गंधी येण्यामागचे काही कारणं। पावसाळ्यामध्ये आपण कितीही वेळा जरी कपडे धुतले तरी त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही, वातावरणात असलेला ओलावा आणि यामुळेच आपल्या कपड्यांमध्ये बॅक्टेरिया आणि फंगसचं प्रमाण हे वाढतं आणि आपल्या कपड्यांना एक प्रकारची दुर्गंधी येऊ लागते। पावसाळ्यामध्ये बाहेरून घरी आल्यानंतर आपले ओले असलेले कपडे बऱ्याच वेळा ज्यांना चिखल वगैरे सुद्धा लागलेला असतो, हे कपडे धुण्याआधी आपण असंच एखाद्या बास्केटमध्ये, लॉन्ड्री बॅगमध्ये किंवा सरळ वॉशिंग मशीनमध्ये ठेवून देतो। त्यामुळे या कपड्यांना एक प्रकारची दुर्गंधीही येऊ लागते। हे ओलसर कपडे जर लगेच तुम्ही धुणार नसाल तर हे कपडे धुण्याआधी असे हँगरला लावून आपल्याला ते हवेशीर ठेवायचे आहेत, म्हणजे कपड्यांना असलेला ओलसरपणा, घामाची दुर्गंधी ही मोकळ्या हवेमुळे दूर होईल, कपड्यांना जास्त कुबट वासही येणार नाही। बऱ्याच जणांना कामामुळे रोज कपडे धुणंही शक्य नसतं, जे आठवड्यातून एकदाच कपडे धुतात अशा लोकांनाही आठवड्याभराचे हे कपडे असे कुठेही बास्केटमध्ये किंवा लॉन्ड्री बॅगमध्ये गुंडाळून न ठेवता थोडेसे जर हवेशीर ठेवले तर कपड्यांचा जो कुबट वास आहे तो दूर होण्यास नक्कीच मदत होईल। पावसाळ्यामध्ये कपड्यांना दुर्गंधी येऊ नये यासाठी काही खास टिप्स आपल्याला हे कपडे धुताना लक्षात ठेवायचे आहे, आणि ते म्हणजे हे कपडे डायरेक्टली असेच वॉशिंग मशीनमध्ये किंवा हाताने धुवायचे नाही, तर त्याआधी थोडंसं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला एक पूर्ण लिंबाचा रस यामध्ये मिसळायचा आहे। लिंबू नसेल तर याऐवजी तुम्ही व्हिनेगरसुद्धा यामध्ये मिक्स करू शकता। आता या लिंबाच्या पाण्यामध्ये जेवढे काही कपडे आहेत ते अगदी 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहेत। 20 मिनिटानंतर आता हे मशीन वॉश किंवा हँडवॉश तुम्ही करू शकता। लिंबू हे एक आम्लीय आहे, ज्यामुळे दुर्गंधी निर्माण करणारे जीवाणू हे नष्ट होतात। त्याचप्रमाणे लिंबूच्या वापरामुळे कपडेही स्वच्छ करण्यात मदत होते। अशाच प्रकारे जर व्हिनेगर वापरत असाल तर व्हिनेगरच्या वापरामुळे सुद्धा यामध्ये जर काही बॅक्टेरिया वगैरे असतील, जी दुर्गंधी आहे ती दूर करण्यासुद्धा लिंबू आणि व्हिनेगर हे खूप फायदेशीर हे ठरत असतं। 15 ते 20 मिनिटांनंतर आता हे कपडे आपल्याला हँडवॉश किंवा मशीन वॉश करायचे आहेत। हे कपडे धुत असताना फक्त साबण किंवा कुठलाही डिटर्जंटच न वापरता इथे आपल्याला बेकिंग सोडाचा सुद्धा वापर करायचा आहे, कारण बेकिंग सोड्यामुळे यावरती जर काही डाग असतील ते तर दूर होण्यास मदत होतेच, त्याचबरोबर कपड्यांमधली असलेली दुर्गंधी, बॅक्टेरियासुद्धा दूर करण्यात हे बेकिंग सोडा खूप फायदेशीर ठरतो। बरेच लोकांनी मला अशी कमेंट करून विचारलं होतं की तुम्ही अगदी प्रत्येक क्लिनिंग प्रोसेसमध्ये मोठ्या प्रमाणात बेकिंग सोडा किंवा व्हिनेगरचा वापर करता, तर आपल्या किचनमध्ये हा जो कुकिंग सोडा असतो तो अगदी छोट्या पॅकेटमध्ये मिळतो, तो काही आपल्याला या क्लिनिंग प्रोसेसमध्ये पुरत नाही। तर मग अशा वेळेस ऑनलाईन किंवा लोकल मार्केटमध्ये सुद्धा क्लिनिंगसाठी सेपरेट हा जो सोडा मिळतो तो आपल्याला घ्यायचा आहे। याचबरोबर व्हिनेगरसुद्धा मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळतं, ते तुम्ही इथे वापरू शकता, कारण पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा वस्तू किंवा घराच्या स्वच्छतेसाठी हा बेकिंग सोडा आपण वापरत असतो। त्यासाठी पर्सनली मी तरी ऑनलाईन हा मोठ्या क्वांटिटीमध्ये व्हिनेगर आणि बेकिंग सोडा हा ऑर्डर करते, जो मला अगदी 2 ते 3 महिने अगदी सहज असा पुरतो। तर हा बेकिंग सोडा किंवा घरामध्ये जर कुकिंग सोडा म्हणजे स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा बेकिंग सोडा असेल तर तोही तुम्ही वापरू शकता। कपड्यासाठी आणि घरातील स्वच्छतेसाठी मोठ्या क्वांटिटीतला हा बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मी ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे, ज्याची परचेस लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देईल, जी तुम्ही चेक करू शकता। पावसाळ्यामध्ये कपड्यांना असा कुठलाही कुबट वास, दुर्गंध येऊ नये यासाठी कपडे धुण्यासाठी सुगंधित असा डिटर्जंट, त्याचबरोबर या कपड्यांना छान सुगंध यावा यासाठी चांगल्या फ्रेग्रन्स असलेलं असं फॅब्रिक कंडिशनरसुद्धा रोजच्या रोज नक्की वापरा, ज्यामुळे कपडे धुतल्यानंतरसुद्धा कपड्यांना याचा छान सुगंध येतो।
कपडे स्वच्छ धुवून झाल्यानंतर जर पाऊस नसेल तर शक्य असल्यास ते असे बाहेर हवेशीरच वाळवा आणि जर सतत पाऊस असेल तर हे कपडे तुम्ही घरामध्ये खिडक्यांमध्ये किंवा ग्रिलमध्ये वगैरे असे वाळत घालू शकता। त्याचबरोबर एखाद्या रूममध्ये दोरी वगैरे बांधून घरात फॅन चालू करून फॅनच्या हवेतसुद्धा अगदी हवेशीर एकसारखे हे कपडे वाळत घालू शकता। जर तुम्ही घरात हे कपडे वाळत घालत असाल तर कपडे अगदी पटकन सुकावे यासाठी शक्य असल्यास जमेल तितके कपडे हँगरला लावूनच ते घरामध्ये वाळवा। घरामध्ये जर तुम्ही कपडे सुकवत असाल तर त्या रूममध्ये तुम्ही एखादी धूप किंवा अगरबत्तीही लावून ठेवू शकता, ज्यामुळे पावसाळ्यात येणारा कोंदट वास आपल्या रूममध्ये पसरणार नाही, अगरबत्तीचा सुगंध पसरेल, त्याचबरोबर कपड्यांनाही कुठली दुर्गंधी येणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत कपडे हे पूर्णपणे सुकत नाही तर तोपर्यंत हे कपडे अजिबात कपाटामध्ये ठेवू नका, कारण ओलसर कपड्यांना बुरशी त्याचबरोबर दुर्गंधी कुबट वास हा खूप लवकर येत असतो। त्याचबरोबर कपाटामध्ये ठेवलेल्या या कपड्यांना कुठल्याही प्रकारची दुर्गंधी कुबट वास यामध्ये राहू नये यासाठी तुम्ही कापूर, डांबर गोळा किंवा मिठाचाही इथे वापर करू शकता। या डांबर गोळा आणि कापूर त्याचबरोबर मीठ हे कपड्यांमध्ये असलेले जे मॉइश्चर आहे ते सोक करण्यास सुद्धा मदत करते, त्याचबरोबर कपडे कोरडे ठेवण्यास सुद्धा खूपच फायदेशीर आहे। त्यामुळे या वस्तू अशाच न ठेवता एखाद्या बारीक अशा कापडांमध्ये गुंडाळून आपल्याला ठेवायच्या आहेत, किंवा आपल्याकडे आजकाल अशा बऱ्याचशा कापडी बॅग या असतात, या कापडी बॅगचा तुम्ही इथे वापर करू शकता। जसं की इथे तुम्ही पाहता या कापडी बॅगचे छोटेसे असे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे आणि या कपड्यांच्या या तुकड्यांमध्ये कापूर, डांबर गोळा आणि मिठाच्या अशा छोट्याशा पोटली आपल्याला बांधून आता या तुम्ही कपाटामध्ये ठेवू शकता। मोठ्या प्रमाणात जिथे तुम्ही कपडे अगदी वर्षभरासाठी काही महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवता तिथे तुम्ही डांबर गोळ्यांचा वापर करू शकता, परंतु रोजचे वापरातले जे कपडे आहे पर्सनली मला त्या कपड्यांना डांबर गोळ्यांचा आलेला वास हा जास्त काही आवडत नाही, त्यामुळे रोजच्या वापरातील कपडे किंवा आपले बाहेर जाण्याचे जे कपडे असतात त्यामध्ये कापूर नाहीतर मिठाचा वापर तुम्ही करू शकता, कारण कपडे घातल्यानंतर सुद्धा या डांबर गोळ्यांचा वास बराच वेळ त्या कपड्यांना राहतो, त्यामुळे रोजच्या वापरातील कपड्यांमध्ये तुम्ही मीठ किंवा कापूर हा ठेवू शकता। अशाच प्रकारे मार्केटमध्ये सुद्धा मॉइश्चर ॲब्झॉर्ब करणारे हे बरेचसे पॅकेट्स किंवा सिलिका जेल पॅकेट्स सुद्धा अवेलेबल आहेत, त्याचा वापर करून सुद्धा तुम्ही कपड्यांना येणारी दुर्गंधी दूर करू शकता। सो फ्रेंड्स, आय होप की पावसाळ्यात कपड्यांना येणारी ही दुर्गंधी कुबट वास दूर होण्यासाठीच्या या सगळ्या टिप्स तुम्हाला सुद्धा फायद्याच्या ठरल्या असतील। माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे। सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका।